नमस्कार प्रेक्षकांनो, वेश टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर भारतीय तटरक्षक दलात 170 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे असिस्टंट कमांडक जनरल ड्युटी जीडी, तर याच्यासाठी पदसंख्या 140 असणार आहे। तर दुसरे आहे असिस्टंट कमांडर टेक्निकल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, याच्यासाठी पदसंख्या 30 असणार आहे। अशा टोटल 170 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर पद क्रमांक 1 साठी पदवीधर तसेच 12वी हे मॅथ्स आणि फिजिक्स उत्तीर्ण लागणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी इंजिनिअरिंग पदवी, तेही नेव्हल आर्किटेक्चर, मेकॅनिकल, मरीन, ऑटोमोटिव्ह, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन, मेटलर्जी, डिझाईन, एरोनॉटिकल्स, एरोस्पेस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, पॉवर इंजिनिअरिंग आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ही शैक्षणिक पात्रता लागणार आहे। तर वयाची अट आता आपण पाहूया। तर 1 जुलै 2026 रोजी 21 ते 25 वर्ष लागणार आहे। तर SC ST यांना 5 वर्षे सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर आता आपण लागणारी फी पाहणार आहोत। तर जनरल OBC यांना 300 रुपये फी असणार आहे। तर SC ST यांना फी नसणार आहे। तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे। तर आता आपण महत्त्वाची तारीख पाहणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जुलै 2025 रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंत राहणार आहे। तर परीक्षा ही सप्टेंबर नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी मार्च एप्रिल ऑक्टोबर डिसेंबर 2026 मध्ये राहणार आहे। तर आता आपण कास्ट वाईज वेकेन्सी कशा असणार आहेत ते पाहणार आहोत। तर पोस्ट आहे जनरल ड्युटी जीडी, तर वेकेन्सी 140 असणार आहे। तर SC साठी 25, ST साठी 24, OBC साठी 35, EWS साठी 10, UR साठी 46, तर टोटल 140 राहणार आहेत। तर पोस्ट आहे टेक इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, तर याच्यासाठी वेकेन्सी ही 30, SC साठी 3, ST साठी 4, OBC साठी 8, EWS साठी 2, तर UR साठी 13, अशा टोटल 30 जागा राहणार आहेत। तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत। तर सहाय्यक कमांडरची निवड ही अखिल भारतीय गुणवत्तेच्या क्रमानुसार केली जाते, जी परीक्षेच्या विविध टप्प्यातील 4 उमेदवारांची कामगिरी तसेच आणि पदासाठी उपलब्ध असलेल्या रिक्त पदांच्या संख्येवर आधारित असते। ICG मध्ये भरतीसाठी टप्पा 1, 2, 3, 4 आणि 5 उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। परीक्षेच्या विविध टप्प्यांमध्ये सर्व उमेदवारांना बायोमेट्रिक, फोटो ओळखपत्र आणि कागदपत्राची पडताळणी अनिवार्यपणे करावी लागेल। परीक्षेच्या विविध टप्प्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत। अ आहे पहिला टप्पा कोस्ट गार्ड कॉमन ॲडमिशन टेस्ट CGCAT। सर्व शाखांसाठी उमेदवारांना CGCAT म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगणक आधारित ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्टमध्ये बसावे लागेल। ही टेस्ट संपूर्ण भारतात असलेल्या नियुक्त केंद्रावर घेतली जाईल। टेस्टमध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ असतात, ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 नकारात्मक गुण असतो। टेस्टचा कालावधी 2 तासाचा असेल आणि टेस्ट पेपरचे माध्यम इंग्रजी असेल। तर विषयांवर गुणांचे वितरण खालीलप्रमाणे। विषय इंग्रजी, प्रश्नांची संख्या 25। विषय तर्क आणि संख्यात्मक क्षमता, प्रश्नांची संख्या 25। विषय सामान्य विज्ञान आणि गणित योग्यता, प्रश्नांची संख्या 25 आणि विषय सामान्य ज्ञान, प्रश्नांची संख्या 25। तर यासाठी कालावधी हा 2 तास असणार आहे। ती पहिली आहे की स्टेज 1 साठी अखिल भारतीय श्रेणी निहाय गुणवत्ता यादी स्टेज 1 CGCAT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल। जर शेवटच्या निवडलेल्या उमेदवारांची बरोबरी झाली तर शेवटच्या उमेदवारांसारखेच गुण असलेले सर्व उमेदवारांना स्टेज 2 PSB साठी निवडले जाईल। तर आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत। तर A आहे 8 जुलै 2025 16 तास ते 23 जुलै 23:30 तास पर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील। उमेदवारांनी joinIndiancoastguard.cdac.in वर लॉग इन करावे आणि ईमेल ID, मोबाईल नंबरसह नोंदणी करण्यासाठी सूचनांचे पालन करावे। उमेदवारांनी ईमेल आणि मोबाईल नंबरची वैधता किमान 15 जानेवारी 2027 पर्यंत सुनिश्चित करावी। B आहे बहुपर्यायी प्रवेश योजना। परिच्छेद 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य कर्तव्य शाखा आणि तांत्रिक शाखांसाठी पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार पर्याय 1 आणि पर्याय 2 दर्शवणाऱ्या दोन्ही शाखांसाठी अर्ज करू शकतात। टप्पा 1 निकालाची प्रक्रिया आणि टप्पा 2 साठी शॉर्टलिस्टिंग दरम्यान उमेदवाराचा विचार फक्त त्यांच्या पहिल्या पसंतीच्या शाखेत केला जाईल।
परिच्छेद 14 मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दुसऱ्या पसंतीचा विचार प्रभावी होईल. सी आहे, जर एखाद्या उमेदवाराने एका विशिष्ट भरती प्रक्रियेत अनेक अर्ज भरले तर त्याचा नवीनतम अर्ज स्वीकारला जाईल आणि पूर्वी भरलेले सर्व अर्ज नाकारले जातील, तथापि शुल्क परत केले जाणार नाही. डी, पात्रतेसाठी सेवेत सामील होताना आणि प्रत्येक टप्प्यावर ऑनलाईन अर्जाची अधिक छाननी केली जाईल आणि कोणत्याही बाबतीत अपात्र आढळल्यास तो कधीही नाकारला जाऊ शकतो. ई, अर्जात अपलोड करावयाची कागदपत्रे. उमेदवारांना 2 टप्प्यात कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सुरुवातीच्या ऑनलाईन अर्ज टप्प्यात काही कागदपत्रे आवश्यक असतात आणि दुसऱ्या टप्प्यातील निवड झाल्यानंतर काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात. उमेदवाराने अर्ज केलेल्या पदांसाठी लागू असलेले मूळ कागदपत्रांची स्कॅन करावी आणि ऑनलाईन अर्जात अपलोड करावी लागेल. त्यामध्ये पहिलं आहे की स्टेज 1 साठी सुरुवातीच्या ऑनलाईन अर्जादरम्यान सर्व उमेदवारांनी अनिवार्य कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तर आता आपण कागदपत्र अपलोड करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत ते पाहणार आहोत. तर ए आहे, अपलोड करावयाची सर्व कागदपत्रे फक्त JPG किंवा JPEG स्वरूपात असावीत. AB आहे, छायाचित्र, अंगठा, स्वाक्षरी, प्रतिमा याचा आकार 10 KB ते 100 KB दरम्यान असावा. AC, अपलोड केलेल्या प्रत्येक दस्तऐवजाचा आकार हा 50 KB ते 150 KB दरम्यान असावा. तर अनुसूचित जाती जमाती OBC EWS अर्जदार त्यांच्या संबंधित कोट्याचा लाभ घेत असतील तर त्यांना ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या सध्याचा किंवा कायमचा पत्ता हा जात वर्ग प्रमाणपत्र नमूद केलेल्या पत्त्यासारखाच असावा. AE, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी EWS उत्पन्न प्रमाणपत्र भारत सरकारच्या नमुन्यानुसार असेल आणि इतर कोणतेही नमुने स्वीकारले जाणार नाहीत. AF, उमेदवाराचे OBC प्रमाणपत्र भारत सरकारच्या अंतर्गत पदासाठी नियुक्तीसाठी नमुन्यानुसार असले पाहिजे आणि त्यानंतर ऑनलाईन पडताळणीसाठी त्यावर QR व बारकोड असावा. OBC प्रमाणपत्राचे स्वरूप ICG वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि इतर कोणत्याही स्वरूपाचे उमेदवारी रद्द होऊ शकते. AG, सर्व अपलोड केलेले कागदपत्रे जसे की जात श्रेणी प्रमाणपत्र, SC ST OBC नॉन क्रिमिनल गुणपत्रिका, शिक्षण प्रमाणपत्रे इत्यादी किमान स्टेज 1 साठी ऑनलाईन अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे. AH, अपलोड केलेले सर्व कागदपत्रे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी इंग्रजी किंवा हिंदी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत जारी केलेले कोणत्याही कागदपत्राचे मूळ आणि इंग्रजी भाषांतर दोन्ही अपलोड करावे. AI, जर पदवी प्रमाणपत्र न देण्याचे स्वरूप ICG वेबसाईटवर दिले आहे. आता आपण सामान्य सूचना आणि मार्गदर्शन तत्त्वे पाहणार आहोत. त्यामध्ये A आहे, परीक्षेच्या तारखा, ठिकाणे आणि इतर कोणत्याही माहितीतील बदलांच्या बाबतीत नवीनतम अपडेटसाठी उमेदवारांनी नियमितपणे ICG वरील भरती वेबसाईट jointindiancoastguard.cdac.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. B, मर्यादित रिक्त पदांमुळे भारतीय तटरक्षक दल स्टेज 2 साठी अर्ज करणाऱ्यांसाठी आणि प्रवेशपत्र कॉल अप लेटर जारी करण्यासाठी पात्र परीक्षेचे कट ऑफ गुण निश्चित करण्याचा अधिकार राखून ठेवते. या प्रकरणात कोणताही संपर्क साधला जाणार नाही. C, परीक्षा व निवड केंद्रामध्ये कोणताही डेटा प्रसारित किंवा कॅप्चर करण्यास सक्षम मोबाईल फोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आणण्यास परवानगी नाही. D, कागदपत्राची पडताळणी करताना मूळ प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडू नयेत. तर अर्जासोबत मूळ प्रमाणपत्रे जोडली गेली असतील तर ती हरवल्यास भारतीय तटरक्षक दल जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी पडताळणीसाठी सर्व कागदपत्रांच्या प्रमाणपत्राच्या स्वप्रमाणित प्रतीचा एक संच स्टेज 2 PSB आणि स्टेज 3 FSB मधील मूळ प्रतीसह आणणे आवश्यक आहे. पडताळणीनंतर मूळ कागदपत्रे परत केली जातील. E, उमेदवारांनी स्टेज 2 साठी त्यांच्या पसंतीच्या केंद्राची निवड करावी. प्रशासकीय कारणांमुळे ICG द्वारे निवडलेले केंद्र आणि तारीख बदलली जाऊ शकते. F, अर्ज आणि मूळ कागदपत्रांची PSB व FSB पूर्वी पात्रतेसाठी अधिक छाननी केली जाईल. PSB व FSB दरम्यान किंवा नंतरच्या टप्प्यात कागदपत्रांमध्ये काही विसंगती आढळल्यास उमेदवारी नोंदणी रद्द केली जाईल. G, फक्त AFSBच्या कालावधीसाठी मोफत जेवण आणि राहण्याची सुविधा दिली जाईल. H, PSB आणि AFSBच्या वैद्यकीय पदासाठी उमेदवारांसाठी राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध नाही. उमेदवारांनी स्वतःची व्यवस्था करावी. J, अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू झाल्यापासून 6 महिन्याच्या कालावधीनंतर भरती नोंदणीबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही. K, इतर कोणत्याही सेवा प्रशिक्षण आस्थापनामधून शिस्तभंगाचा कारणास्तव काढून घेतलेले उमेदवार उपस्थित राहण्यास
पात्र नाहीत। उमेदवाराला अटक झालेली नसावी, दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा त्यांच्यावर कोणत्याही न्यायालयात फौजदारी खटले प्रलंबित नसावेत। या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून फौजदारी कारवाईचा सामना करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यास मनाई करण्यात येत आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।